आता सुद्धा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कोकणभर आपल्या जगामध्ये संपूर्ण आपलं चॅनलद्वारे आपली संस्कृती भजनाची परंपरा दाखवत असतात आमचे गावडे साहेब YouTube वाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना शुभेच्छा देतो. 100 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग जरा आवाज वाढवा. चालू पुस्तक हॅलो हॅलो आय लव्ह यू. महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. भले थोड्याशी पण टाळ्या वाजवा नव्हते त्यांच्यासाठी. मुंबई सारख्या ठिकाणी धावपळीच्या जगामध्ये सगळी कामं उरकून आता वाजले किती बघा. अजून जेवणाची व्यवस्था काही काही लोकांची व्हायची आहे तरी सुद्धा महिला वर्ग काम आटपून आपले या ठिकाणी तुम्ही आलात. लाडक्या बहिणी सध्या तुमचे दिवस चांगले आलेले आहेत. पूर्वीपेक्षा तुमचे दिवस आता चांगले आहेत. लाडक्या बहिणी एकदा जोरदार या लाडक्या बहिणीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आज आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार गोड गळ्याचे गायक भजनी बुवा यांचं संपूर्ण कोकणामध्ये नावाचा उदय होतो ते सन्माननीय कारणे बुवा या ठिकाणी आलेले. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद. भजन ना जर आठवून गेलो शुभेच्छा तुला. चल रूपाचा अभंग या ठिकाणी घेतो. अनेक नामवंत भजनी बुवा काही काही बुवाना बुवा सिंगलवार आहेत. बरेच त्यांना शेतवार आहे. भराडी देवीची जत्रा आपल्या अंगणेवाडीची त्याच्यामुळे बरेचसे लोक गेलेले आहेत. आज जात आहेत. उद्यापर्यंत जाणारी लोक आहेत. आमचे गुंडू सावंत बुवाला सुद्धा आता 12 सवागाडीची मला वाटतं 12-5ची काहीतरी गाडी आहे. त्यांचा कार्यक्रम उद्या आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा जाणं एक क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे वेळेचं बंधन या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. तत्पूर्वी प्रबोधन सुद्धा थोडस झालं पाहिजे. मनोरंजन आज माझे गुंडू बुवा आज प्रामाणिकपणे सांगतो आज भजनी क्षेत्रामध्ये आता पंचरत्न आपल्यामध्ये नाहीये. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम, काशीराम परब बुवा या भांडूप नगरीचे, विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, परशुराम पांचाळ बुवा हे आपल्यामध्ये नाहीये. तरी त्यांच्या नंतरचा वारसा आमच्यासारख्या बुवांना मिळाला हे आमचं भाग्य आहे. गुंडू सावंत बुवा मी अनेक बुवा तो वारसा जपतायत. याच इकडचे बुवा प्रसिद्ध बुवा ज्यांचं गायन ऐकल्यानंतर मन दुःख होतं ते सुशील गोटनकर बुवा याच भांडूप नगरीचे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आज माझ्या जोडीला गुंडू बुवा आहे. तो वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. गुंडू बुवा म्हटल्यानंतर अध्यात्माचे भाषा आणि प्रामाणिकपणे आम्ही सुद्धा जाहीर सांगतो की अध्यात्म जर सध्याच्या घडीला डबलवारीच्या माध्यमातून कोणी सांगावं आणि ते रुचावं लोकांना तर ते सन्माननीय गुंडू सावंत बुवा एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ही ईश्वराची देण आहे. हे भगवंताचं देण आहे. पण कुठल्याही कलाकाराने त्याचा गर्व करू नये. आज जे मी गातो हे सगळं मी करतोय हे मी नाही करत. तो परमेश्वर आमच्याकडनं करून घेतोय. आज गुंडू सावंत बुवा अध्यात्म सांगतात हे कोण भगवंत त्यांच्याकडनं करून घेतोय समाज प्रबोधन. कारण चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवितो हरिविन. हे झाडाचं पान सुद्धा त्या भगवंताच्या सत्तेशिवाय हलवू शकत नाही. आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो. भगवंत आपल्याला देणारा तो आहे. तो गणपती आहे. विघ्नांचा विघ्न हरता. आज जगात सृष्टी चालवणारा तो गणपती गजानन जर आपल्यावर त्याची कृपा असेल आणि त्याची आपण जर सेवा केली तर आपल्याला काय कमी पडणार. आज गेली 39 वर्ष हे सार्वजनिक उत्सव मंडळ अनेक कार्यक्रम राबवत आहे. ही सगळी गणपती बाप्पाची कृपा आहे. त्याची सेवा मनापासून तुम्ही करता. सर्व कार्यकर्ते या मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी चिटणीस खजिनदारे सर्व मंडळी मनसोक्त मनापासून त्याची तुम्ही सेवा करता. म्हणून गणपती बाप्पा तुमच्या संकटाला धावून येतो आणि याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. आज 39 वर्ष तेव्हा 100 वर्ष पूर्ण होणार. सिल्वर जुबली 100 वर्ष हे थाटामाटात ह्याच्यापेक्षाही 10 पटीने होणार अशी मला खात्री आहे. मला पूर्ण विश्वास त्या गणपती बाप्पावर आहे. या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
आणि असे अशोकदादा पाटलांसारखे खंदे आमदार जर तुमच्या पाठीशी असतील तर काय कशाची कमी आहे, काय कमतरता नाही. भगवंत तुमच्याकडनं करून घेणार आहे. आज अध्यात्माच्या माध्यमातून सांगायचं रूपाच्या अभंगामध्ये परमेश्वराचं रूप आपण बघतो किंवा ध्यानाचा अभंग. भक्त पुंडलिकाने पांडुरंगाला 28 शुभ उभं केलं. या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती होण्यासाठी एकमेव मार्ग आहे नामस्मरण. आणि दुसरा एकमेव मार्ग कुठला असेल तर ती आपल्या आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांच्या चरणापाशी राहा, त्यांची मनापासून सेवा करा. 100% परमेश्वर पावणार म्हणजे पावणार. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होता ईश्वर, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला ही दुनिया दाखवली कोणी? आज विनोद चव्हाण कोणामुळे, आज गुंडू सावंत कोणामुळे? याचं श्रेय आपल्या जन्मदात्या आई वडिलांना जातं. मातृदेव भव पितृदेव भव. आई वडिलांच्या खेळीत आपल्याला जन्मच झाला नसता, ही दुनिया दिसली नसती. म्हणजे आपल्यासाठी पहिला गुरु, आपल्यासाठी पहिला देव कुठला असेल तर तो आपले जन्मदाते आई वडील. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आई वडिलांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण त्यांच्या एवढा देव मोठा कोण नाही. प्रथम देव ते आहे, त्यांची सेवा करा. हेच आपल्याला रूपाच्या अभंगामध्ये सांगायचं आहे. 28 युगात 4 वेद 6 शास्त्रे आणि 18 पुराणे पांडुरंग विठेवर उभा आहे. त्या विठेला 6 बाजू आहेत बुवा. त्या विठेला सुद्धा 6 बाजू आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर माया हे षडविकार पांडुरंगाने विठेकांनी काढून ठेवले. म्हणून कमरेवर जो पण हात आहे तो पण पांडुरंग सांगतो काय घाबरायची गरज नाही. म्हणून बघा पंढरीचे वारकरी पांडुरंगाला काय म्हणतात बघा. विठ्ठल 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 तुळशी माळ स्वतःची तुटे धाव विठ्ठला. म्हणून परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले. सत्कर्म करा, दुसऱ्याचं चांगलं बघा आणि आई वडिलांची सेवा करा. आयुष्यात काय कमी पडणार नाही. म्हणून बघा सन्माननीय
आमचे परमश्रेयी परममित्र गुरुदास सावंत, आमचे गुरुदेवांचे मित्र, आपल्या सुंदर पेटीच्या कलेने त्यांनी दिलाय बघा. सुंदर पेटीच्या कलेने आणि रागदारी गायनाने सध्याच्या घडीचे एक ते भजनी बुवा, नंबर 1 चे भजनी बुवा श्री विनोद चव्हाण बुवा यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बुवा, आम्हाला माहिती अशी मिळाली की तुमच्या आईने मंगळसूत्र विकून पेटी विकत घेतली होती आणि त्याचेच प्रत्यय म्हणून एका सुरातून आईच्या त्या रागाचे प्रतीक, आईच्या त्या प्रेमाचे प्रतीक म्हणून प्रत्येक बोटामध्ये ती लय तुमच्या बोटामध्ये दिसते. हे बघून मन भारावून जाते. त्यामुळे नकळत त्या कुठल्याही पेटीवर तुम्ही बसल्यावर आपसुकच तुमची आई तुमच्या सोबत असते. अर्थात त्याच्या पाठीमागे तुमच्या मेहनतीचे फळ सुद्धा आहे, याला नाकारून चालणार नाही. बुवा, धन्यवाद. असे पुढे चला. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आपले शिवचू श्री गुरुदास सावंत, गाव माळसे, नमस्वारी माऊली, त्यांनी स्वतः ही डायरी दिलेली आहे आणि हे ते लिहिलेलं आहे की माझ्या आयुष्याची शिलोनी म्हणून माझ्या आयुष्यभर मी जतन करेन. कारण हे ह्याच्यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत ती माझी कैलासवासी आई, तिची आठवण करून हे 2 वळी तुम्ही जे काय लिहिलेलं आहे. माझा जन्म जरी माझं कातडं काढून दिलं माझ्या अंगावरचं, तरी जे लिहिलेलं आहे ते त्यांचे उपकार मी विसरू शकत नाही. म्हणून आज माझी आई असती समजा जिवंत, तर तिने बघूनच तिचं हृदय भरून आलं असतं, पण ती नाही आहे. 17 वर्ष गेल्यावर झाली, 18 वर्ष झाली, पण एकही दिवस असा माझा जात नाही की मी पेटीवर बसल्यानंतर ते हात ठेवतानाच तिथं स्मरण करतो हृदयामध्ये आणि सुरुवात करतो भजनाची. आणि मला एकच सांगायचं, प्रत्येकाने आई वडिलांची मनापासून सेवा करा, जिवंतपणी सेवा करा. गेल्यानंतर खूप आठवण येते हो, पण आता पैसा आहे माझ्याकडे, सगळं आहे, पण मी काही देऊ शकत नाही. फक्त जिवंतपणी आज जिवंत असती तर भरपूर तिची सेवा केली असती, पण आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना. मला एकच सांगायचं, प्रत्येकाने मनापासून आई वडिलांची सेवा करा. मेल्यानंतर माझ्या आईला हे आवडायचं, बापाला माझ्या हे आवडायचं, 13 मध्ये त्यांना जेवण देताना हे आवडायचं ते आवडायचं नका देऊ. जिवंतपणे त्यांच्या पोटामध्ये त्यांच्या तोंडामध्ये घास भरवा. प्रत्येकाने 100% तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. त्या आई वडिलांसाठी टाळा जोरदार. आणि ज्याने चिठ्ठी लिहिली मी धन्य झालो. गुंडुबा मला अनेक वेळा मी आठवण काढली, मी रडलो आहे गुंडुबा असताना सुद्धा, पण आज तुम्ही ते लिहून मला ते 2 वळी दिला, त्या वळीमध्ये डायरीमध्ये शब्द काढायला भेटले, म्हणून मनापासून धन्यवाद. रूपाचा भंग जरा पेटीचा रूप पाहता मी सुख झाले अधिपती आधी मन खेळिया, आधी मन खेळिया, आधी मन खेळिया. सुख
सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप
Oh,